पण इथे चारी बाजून डोंगर आहे आणि बाहेर एवढं धुकं जबरदस्त साचलेत ना. हा माझा रूम आहे असा. आणि इथले जे केअरटेकर आहेत ना त्यांनी असं मेंटेन करून ठेवलं की प्रत्येक प्रकारची झाडं लावून ठेवलेले आहेत. घ्यायची तर अशी थार घ्यायची कारण ऑफ रोडिंग वाली आहे ना. हा असं स्विमिंग पूल आहे पण आता सध्या तर बंद आहे पूर्ण. हा यावर पुरा पूर्ण आहे. गुड मॉर्निंग. बघा सीन आहे खतरनाक. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजची ब्लॉगची सुरुवात मी करतोय पुण्यावरून. आता या गावाचं नाव मला ॲक्झॅक्ट माहीत नाही पण इथे चारी बाजून डोंगर आहे आणि बाहेर एवढं धुकं जबरदस्त साचलेत ना. एक नंबर. काय सांगू तुम्हाला, एवढं आनंद वाटतं नाही ते येऊन. फ्रेश मूड होतोय आणि आंघोळ वगैरे झाली आता माझी. आणि पहिल्या तो तुम्हाला माझा रूम दाखवतो. हा माझा रूम आहे असा. आणि इथे एक टेबल आहे छोटासा आणि इथे वॉर्डरोब टाईप आहे म्हणजे इथं आरसा. आणि हे टॉयलेट बाथरूम. आम्ही इथे लाईट लावतो. तर हे टॉयलेट बाथरूम आहे आणि हे शॉवर आंघोळ करण्यासाठी. असा हा माझा रूम आहे आणि खतरनाक आहे. आणि इकडे सकाळ सकाळ ना धुकं आलेत ना बाहेर. तुम्हाला दाखवतो बाहेरचा नजारा. तरी पण तुम्ही थोडं बघितलं असेल. हां हां. तुम्हाला आता पूर्ण पहिलं मंदिर दाखवतो. भोलेनाथचं मंदिर आहे बघा. हे भोलेनाथचं मंदिर आहे. आपण थोडा वेळ जावे तिथं पाया पडायला. हा असा नजारा आहे पूर्ण. हे बघा. हा फर्स्टवाला रूमच माझा आहे. म्हणजे बघा हा फर्स्टवाला रूम, नंतर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे वेगवेगळे रूम आहेत प्रत्येकाचे. आणि हा जो निसर्ग आहे ना एक नंबर वाटतोय. गुड मॉर्निंग. थोडा नीचे जाके आता होता. तुम्हाला पूर्ण आता इथे ह्याच्यावरती जाऊया आपण. काल रात्री तेवढं बघायला नाही भेटलं काय काय गोष्टी, पण आता दाखवतो. इकडे स्विमिंग पूल आहे. आपण पूर्ण विला आपलं फार्म हाऊस फिरणार आहे. हे टेरेसचा एरिया आहे आणि खाली क्लब आहे. इकडून बघा दिसेल. हा हा हा. काय खतरनाक वाटतंय. आता धुकंच धुकं आहे पूर्ण. चारी बाजून धुकं आहेत. समोर येते तर नदी आहे. आता जेव्हा धुकं कमी होतील ना तेव्हा दिसेल. हा असा विला आहे बघा. नजारा एक नंबर वाटतो. आणि इथले जे केअरटेकर आहेत ना त्यांनी असं मेंटेन करून ठेवलं तर प्रत्येक प्रकारची झाडं लावून ठेवलेले आहेत. म्हणजे अगोदर असतीलच पण ह्यांनी पण नंतर एक्स्ट्रा काय काय लावलेत. आपण पूर्ण हा विला फिरूया आणि बघूया कसा वाटतोय. थोड्या वेळातच आपण सर्व गोष्टी जाणून घेऊया इथून. तोपर्यंत बघूया. इथं असं रस्ता आहे बघा. इथून असं वरती यायला रस्ता आहे फिरून. इथं वरती यायला इथं ही लिफ्ट बनवलेली त्यांनी. ह्याच्या अगोदर नव्हती बोलतात ते लिफ्ट. फक्त हे विलाच होतं. हे हेच होतं फक्त फार्म हाऊस होतं. लिफ्ट नंतर बनवली. मंदिरापाशी जाऊया आणि तिथल्या मंदिराचा आपण थोडंसं फुटेज काढूया. केअरटेकरला पण भेटूया आणि त्याच्याकडून जाणून घेऊया थोडंसं विलाबद्दल. सारखं विलाच तोंडात येतोय फार्म हाऊस. तर फार्म हाऊसबद्दल थोडंसं जाणून घेऊया आणि विचारूया काय काय गोष्टी आहेत तिथे, कसं आहे मेंटेन करतो तो वगैरे काय सर्व गोष्टी. आणि आता ते विजयदादा पण रेडी होतीलच. ते रेडी झाले की मग आपण पूर्ण फार्म हाऊस फिरून घेऊया. चला बघा इथून खाली जायला. इकडे मागे पण आहे जागा. तिकडच्या गोष्टी आपण नंतर फिरूया. इथे बघा सोलर ऊर्जा पॅनल लावलेत. सौर ऊर्जेचं. त्याच्यावरती सध्या तर हे चालतं यांचं. लाईट वगैरे संध्याकाळी लाईट गेली तर. इथं बघा कमळ फुललेलं आहे. इकडून वरतून आहे ना पाणी पडत पडत येत असेल असं. इथून पूर्ण असं बघा आणि इकडे जात असेल. आणि ही मूर्ती अशी मस्त वाटते. गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली इथे. चला आता खाली जाऊया. इथे बघा स्नेक प्लांट लावलेत मस्तपैकी एकदम. पूजाची तयारी चालली आहे ना. ओके. सजवलं का. अजून नाही सजवलं ना. ओके ठीक आहे. करून घ्या मग नंतर मग मी येतो तोपर्यंत. इकडून आलेलो आहे. हा रोड आहे इथे. हा इकडून असा रोड आहे. याच्यातून येऊन डायरेक्ट मग असा फिरलेला आहे पूर्ण. आणि तिथे वरती हा एक स्पॉट बनवला आहे. मला वाटतं सेल्फी पॉईंट किंवा इथे असं उभं राहून पूर्ण निसर्ग दिसत असेल. पण
आता काय धुकं असल्यामुळे काय दिसत नाही. बघा हा असा स्पॉट बनवलेला आहे. ते कमळ फुललेत. कमळ उगवतात नाही ते? किती दिवस लागतंय कायला? एक खोड लावलं की ऑटोमॅटिक फूट करत राहतं. ओके. एक तोडलं की ते येत राहतं सारखं. हे खोल आहे भरपूर आतमध्ये का एवढं असं? हा एक 3-4 फूट. 3-4 फूट असणार. आणि चिखल बिकल करून ठेवला असेल आतमध्ये का ना. हा 300-400 मीटरपर्यंत आहे ना डांबर आहे, पण तिथून वरती कच्चा रोड आहे आणि तो असा पूर्ण चढामध्ये आहे. तर इथे काय होतं ना, साध्या गाड्या ना, जसं नॉर्मल गाड्या छोट्या सिलेरिओ झाल्या किंवा I10 झाल्या, ह्या गाड्या नाही चढत इथे, कारण एवढा स्लोप आहे आणि असे दगड टाईप आहे, असं कशी माती आहे दगडाची तशी माती आहे, त्यामुळे चढत नाही. आणि थार आहे ना, ह्याला काहीच झालं नाही आणि एवढं स्मूथली चढली ना गाडी. घ्यायची तर अशी थार घ्यायची, कारण ऑफ रोडिंगवाली आहे ना. ऑफ रोडिंगसाठी आहे ना ही गाडी एक नंबर आहे. आणि खरंच ही गाडी जशी चढली नाही तर वरती काल रात्री संध्याकाळी, खतरनाक, काय स्मूथली चढली गाडी. खतरनाक झोप लागली काल रात्री. असं एवढं रिलॅक्स फील झालं ना, असं वाटलं ना, असं वाटतं की भरपूर दिवसांनी आराम केली. तरी काय आहे, टाकी आहे ना पाणी का, असं वरती जायला आहे. हे मला वाटतं गिझर असेल कदाचित गरम पाणी करण्यासाठी, असं डाऊट आहे, कन्फर्म नाही. हां हे बघा बॉल वगैरे लावलेत, म्हणजे पाणी टाकीचं आहे. हो दमलो. हा वरतून सीन दिसतोय बघा असा. आता हे चाललंय का सजवायचं? तर धोतर घालताय का गणपतीला? हां हां हां. दर शनिवारी आपलं सोमवारी? हो दररोज पूजा करतो. ओके. दर सोमवारी अभिषेक आणि डेकोरेशन. मंदिराच्या बाजूने मस्त ते स्नेक प्लांट लावलेत आणि हे झाड आहेत, असं मस्त मेंटेन केलेलं आहे. तुमचं नाव काय बोला? दत्ता. दत्ता पूर्ण नाव? दत्ता मारुती मरगळे. ओके. तुम्ही प्रॉपर इथला आहे? प्रॉपर इथले. ह्या गावचं नाव काय? ह्या गावचं नाव साईव आहे आणि त्याच्या शेजारचं गाव जे दडवली आहे ना, हां ते आमचं गाव आहे. ओके. साईव खुर्द. तालुका मुळशी. ओके. तालुका मुळशी. मुळशी पॅटर्न. हा मुळशी पॅटर्न म्हटलं तुम्ही. हो. आमच्या पिढ्यानपिढ्या इथे गेल्या कधीच वाघ कधीतरी यायचा, हां पण तो राऊंड मारून जायचा. ओके. हा थांबत नसायचा. आता हे बिबटे आलेत ना, हां त्यांना काही सोडलेले आहेत का काही कळत पण नाही. बरोबर. हां ढोलकी का? नाही ढोलकी नाही, पकवात जे आपण कीर्तनाला जे हरिपाठाला वगैरे वापरतो ते ढोलकी टाईपच, फक्त पकवात. ओके. पकवात. मला ढोलकीत आणि पकवातच फरक असतो. फरक मला बघितलं. पकवात मी पण पहिल्यांदाच ऐकलंय. तुम्ही वाजवता? मुलं वाजवतात. ओके वाजवतात. म्हणजे ओके आता शिकताय. शिकतात. ओके ओके. जरा एक उघडून दाखवता कसं हो, फक्त? पकवात मला वाटतं 2 हे असतात ते का? नाही हे बघा, दोन बाजू हां हां हे लाकडी पकवात. हां 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 बरोबर. हां समजलं. काय पूर्ण उघडायची गरज नाही, समजलं. मस्त. तर माळ बीळ बनवत चालत ना? हा? माळ बनवत चाल ना? हा, माळ बनवायची. ओके. तुझं नाव काय बाळा? कृष्णा. कृष्णा. भारी. तू वाजवतोस ना ते मृदुंग? हो. आता वाजवशील ना आज? हो. वेगळे करायचे आहेत काय? हा वेगळी. पिवळे आणि लाल. लाल वेगळे. हे सोमवारीच फक्त करता की रोजच? पूजा आपली दररोज करतो, पण हे जे डेकोरेशन आहे हां, हां. ना, ते सोमवारी करतो. आणि इतर वेळेस आपली बागेतली पूजा, फुलं वगैरे. बघ. हां हां. आणि आता पाऊस असं झालाय की या महिन्यातून पाऊस यायला लागलाय. नोव्हेंबर पर्यंत असं झालंय की दिवाळी नंतर पाऊस पडते. हो. काय डॅमचं नाव? वरसगाव डॅम. वरसगाव. त्याच्या बाजूचं पानशेत आहे. ओके. 2 डॅम आहेत का? 2 डॅम आहे. ओके. मधी डोंगर आहे हा. हां ह्या डोंगराच्या त्या बाजूला पानशेत, ह्या बाजूला वरसगाव. वरसगाव डॅम. आपण मधी डोंगरामध्ये. ओके. काय मस्त पक्ष्यांचा आवाज येतो, किलबिलाट. शांत वाटतं एकदम. ते काय? ते कसले फुलं? ते काय आपलं? ते का? हां ते पालाचे गुच्छे. काय बोल त्याला? ते झाडाचं नाव नाही. पालाचे गुच्छ मिळतात हारामध्ये आपण जे टाकतो. हरळ. हां हा ते. बघू बरं. हे मी पहिल्यांदाच बघतोय. ते डेकोरेशनसाठी. बरं आहे. तुम्ही रोज सोमवारी येता इकडं असं? तुमचं नाव काय दीदी? तुझं नाव? प्रचिती. प्रचिती.
ओके, कितवीला तुम्ही दोघे? मी 6वीला. तू? 10वीला. आणि तू 8वीला. छान छान. तर आत्ताचं मस्तपैकी ऊन आलेलं आहे आणि आता जरा मस्त वाटतंय. टिक्का लावून घेतलेली मी थोडंसं. शाळेचं नाव काय आलं तुमच्या? SK शिवाजी विद्याबाजी पासलकर हायस्कूल पानशेत. ओके. दर सोमवारी असंच करतात सगळं? हो हो. मस्त एकदम. अर्धा कपच दे एकदम. बस 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 बस. फक्त थोडं काय होतं, नवीन शंकाला ग्रीप बसायला माहिती मिळायला कसा वाजतोय तर थोडा वेळ लागेल तसं. कन्फ्युज होता. हा डायरेक्ट लावला की वाजवला. वाजू शकतो. हा. हा. ह्याचं तर हे तुटलंय का मला वाटतं. होल मोठा झालाय. होल मोठं झालंय. ग्रीप बसत नाही. हां, वाजतो पण ते हां कम्फर्टेबल वाजत नसेल. ह्याचं बरोबर आहे. यात पाणी पडलं इथं. हा पडू. हे मस्त केलं. झालं? तर साफसफाई करतात. सजवून वगैरे झालेलं मंदिर. तर 5-10 मिनटं बोलले वात लावतो आणि आरतीला सुरुवात करतील. तर आपण आरतीला जाऊ. पण त्या अगोदर मी बोललो थोडासा धुकाचा नजारा संपलेला, धुकं गेलेले आहेत. तर थोडासा नजारा दाखवतो तुम्हाला आणि आपण परत खाली जाऊया आरतीसाठी. गुड मॉर्निंग. हो, आंघोळ करून जबरदस्त सीन वाटतो बाहेरचा. योगी के पास ही ये लोग का हिसाब किताब नहीं चल पा रहा, कंट्रोल नहीं कर पा रहा, नहीं उसको नहीं कंट्रोल कर रहा है, और उनको दोनों को डर सिर्फ और सिर्फ उसी आदमी से। योगी हारने के बाद भी वो लोग उसको तो सीन दाखवला तुम्हाला. काय खतरनाक सीन वाटतोय. आणि तो डोंगर आहे ना आणि खाली नदी आहे. तो डोंगरचं आणि डोंगराची शॅडो तिथे येते. नदीत दिसते खाली. कळून नाही येणार. इथं आहे ना खाली हे डोंगराची शॅडो दिसते पाण्यामध्ये आणि तो सीन खतरनाक वाटतो. तर ते बघण्यासारखं आहे. चला आपण ह्यांच्या ह्यांच्या अजून आंघोळ नाही झाली तर ते बोले आरती करून घे. आपण जाऊया आरती करूया आणि मग बाकीचा पुढचा दिवस चालू करूया. तर खरं असं वाटतं की यार इथेच येऊन राहावं. काय टेन्शन नाही, काय नाही, एकदम रिलॅक्स फील होते. चला हे बघा यांचं पण झालेलं आहे. सजावट झालेली आहे पूर्ण आणि साफसफाई पण झालेली आहे. तर पूर्ण आपण एकदा डेकोरेशन बघून घेऊया. लाव कापूर. तिथं काढून ठेवतो अजून कापूर लागले तर. गणपती बाप्पा मोरया. सुका करता
चला पाय करा आणि पहिले फक्त बाप्पा होते, हां नंतर एका महाशिवरात्रीला यांनी स्थापना केली. जवळजवळ 150 किलोची ही आहे. मूर्ती आहे ना, हा. पिंड आहे. आणि तेव्हा मग जेव्हा ओपनिंग झाली तेव्हा पहिले धान्यामध्ये ठेवलं गेलं 150 किलो, हां फळांमध्ये ठेवलं गेलं ओके. नंदीबाबांना आणि यांना. हा. एकदम जोरदार झालं होतं ते, खूप ओके. छान. आता पण महाशिवरात्रीला भाऊ आणि त्यांचे पार्टनर येतात हां हां दर महाशिवरात्रीला. हा. आणि इकडे अभिषेक होतो. हे ते बोलले आता सकाळी अभिषेक केला त्यांनी, हा, हे करतात. 6:30 केला आणि मग नंतर आता तयारी वगैरे करून मग आरती बिरती केली आणि छान एकदम सजवलं पण एकदम जबरदस्त मस्त एकदम. दर सोमवारी हा मला इथले फोटोज पाठवतो हां 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 आणि मी मग माझ्या स्टेटस मध्ये ते असतं एव्हरी मंडे. मी तुमचे स्टेटस बघतो बोलतो हा महाशिव शंकराच्या पिंडाचे फोटो कुठला आहे एकदम भारी सजवलेला असतं ना. हा, मस्त मस्त एकदम. मस्त केलेलं असतं. तर आम्ही थोडंसं खालती जातोय, फेरफटका मारून येतो आणि मग वरती येऊन तुम्हाला मग पूर्ण फार्म हाऊस दाखवतो कसं आहे काय ते. इथून ओके हे शटर लावून ठेवलेलं आहे, इथून एंट्री आहे आणि हे इकडचं रूम कोणाचे हे खालचे. इकडे किचन आहे, ओके हे किचन आहे आणि हे वरती राहतात या साईडला. इकडे गाय वगैरे. ओके इथं गाय वगैरे आहेत, हे किचन आणि हे वरती राहतात इकडे. इथं आम्ही केअरटेकर राहतात त्याच्या बाजूला अशी वाट आहे, तिथूनच आता वरती चाललो. थोडं वरती भाज्या वगैरे लावल्यात, फळभाज्या. करतोय आम्ही. ट्रॅकिंग चालत. इकडे पहिले बदक होते. ओके कव्हर होतं पूर्ण, मोठे बदक होते एवढे एवढे. इथं पण कमळ लावण्यासाठीच केलं वाटतंय. नाही, बदक होते त्याच्यात. ओके आता हे बसायला बनवलं की इकडे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल. क्लबचं पण घेऊया थोडं. हा असं स्विमिंग पूल आहे पण आता सध्या तर बंद आहे पूर्ण. आता चेंज रूम. ओके इकडे चेंजिंग रूम आहे आणि हा क्लब हाऊस ना. इकडे हा क्लब हाऊस होता पण एकदा सिलिंग पडल्यामुळे बिलियर्ड्स टेबल आणि टेबल टेनिस टेबल होते तर ते पडल्यामुळे थोडंसं खराब झालं. आता हे परत रिनोव्हेशनला दिलेलं आहे. हे खूप छान होतं. माझे जेव्हा ऑफिसचे मित्र आले होते तेव्हा त्यांनी इकडे बिलियर्ड्स खूप खेळले आणि टेबल टेनिसचे तर सगळेच शौकीन आहेत. खूप मजा आली होती जेव्हा ते आले होते. इकडे जागा ठेवली आहे की केअरटेकरला सांगितलं की इकडे तू काही ना काय लाव म्हणजे तुझ्या फॅमिलीला फायदा होईल आणि काही ना काय लावत असतो तो सीझनमध्ये. ही आणि पुढे पण खाली जागा आहे, तिथे पण थोडंफार लावून त्याला बेनिफिट घेता येतं. आणि पपई तर बघा, पपई एकदम छान आहे. पिकली की आंब्यापेक्षा गोड लागते ती. ते सेल्फी पॉईंटच बनवलं वाटतं. हा हे झाडं वाढल्यामुळे हा पुढचा व्ह्यू थोडंसं लपला जातो. इकडे काय बाजूला आहे ते दुसऱ्याच आहे खालनं. ओके तिकडे पुढं पण एक वाटतं रिसॉर्ट वाटतं त्या साईडला. हे कॅन्टीन ठेवणार होता तो हां आणि पुढे रिसॉर्ट, पण हे नाही सक्सेस झालं त्यात. ओके तर इथून दिसणारा व्ह्यू बघा तुम्हाला दाखवतो. असं आहे हां. तर चला हा व्ह्यू तर आपण कवर केलेला आहे आणि आता आपण जाऊया नाश्ता करायला, कारण नाश्ता आलेला आहे. नाश्ता करूया आणि मग बाकीचं दाखवतो. रूम तर तुम्ही काल बघितलंच माझा की कसं आहे, मग तसेच रूम आहेत बाकी सर्व. इसमें थोड़ा चाय है. लोक खास राहतात. तू केला का नाश्ता? उपवास आहे. अरे हा. मस्त आहे. इसके लिए पानी पानी ऐसा कुछ लगा नहीं. अच्छा पानी अच्छा लगा.
इडलीची टेस्ट मस्त लागते. सॉफ्ट आहे. तर आता बघा किती नजारा क्लीन झालेला आहे. हे असं डोंगर आहे, नदी, समोर डोंगर, ह्याची शॅडो इथे दिसते बोलत होते, मला ते दिसत नाही. आणि असंच विलामध्ये आतमध्ये डायनिंग टेबल येते, मस्त लंच वगैरे केलं इथं, आपलं ब्रेकफास्ट लंच वगैरे झालं आहे. हे रूम तर तुम्ही बघितलेच. हा पहिला माझा रूम आहे, तो 1 2, हा मध्ये एक हॉल आहे, 3 4 असे 1 2 3 4 रूम आहेत आणि मध्ये हॉल आहे छोटा. तुम्हाला तिथे दाखवतो. हे बघा, हे असं हॉल आहे. इथं मिनी काउंटर बनवलेलं आहे बारचं. हे बघा, अजून फक्त थोडंफार अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. जसं ज्याला जे लागेल तसं, समजा कोण आलं तर हे काउंटर चालू करत असतील. हा बघा, इथे मस्त टेडी बिअर आहे मोठाशा मोठा. आणि काउंटर भारी आहे, छोटंसं मिनी बार बोलू शकतो, छोटं काउंटर. तिथून बाहेर आलो की हा इकडे व्ह्यू दिसतोय आणि हा इकडचा व्ह्यू. खालच्या साईडला मंदिर तुम्ही बघितलंच. सोलर सिस्टम आहे इथे. हे फक्त संध्याकाळच्यासाठी यूज करतात ना सोलर? नाही, सोलार बॅकअप, लाईट गेली, ओके, बॅकअपसाठी फक्त. लाईट गेली तर असते. तिकडे जे असं छोटं मंदिरासारखं ते बार्बिक्यूचं आहे का? हां, तेच मला डाऊट होता. आणि इकडे तर तुम्ही बघितलंच, आपण मगाशी खाली गेलो होतो स्विमिंग पूल इथे. हे असते पाणी टाक्यात 10,000 लिटरच्या बोलतायत. आणि इथे पण मला वाटतं कमळ फुलवतात की काय. हा एक विलाचा व्ह्यू, हा एक रूम आहे आणि तसंच माझा त्या साईडला रूम आहे. तिकडचा व्ह्यू जो मंदिराकडचा व्ह्यू होता तो. आणि जेवण बिवण आपलं चुलीवरती बनतं का? हा, चुलीवरती, गॅसवरती. गॅसवरती चुली, दोन्ही ऑप्शन आहे. जे फास्ट गोष्टी आहेत त्या गॅसवर. हां, जेवण शक्यतो भाकरी वगैरे त्या आपण सगळं चुलीवर बनवतो. बरं आहे. इथे शेती करतात की अजून तर नाही? शेती, फळझाडं वगैरे. ऊन येत नाही ना तिकडे. सगळी झाडी आहे ना. फक्त झाडेच लावले ते, बरोबर. हां, ये क्या हुआ, घेरा हुआ कोई भी चीज है ना, आम बोल लो, अमरूद बोल लो, तो झाड़ बोलो जरूर। ऑटोमेटिक गिरा तो पक्का है क्या ये शायद, ऐसा लग रहा है ना? है। हाँ, जो भी अपन काटेंगे ना, हम्म, ये देखो यहाँ से कुछ है। काय केलंय? वांग्याचं. बाकीचं काय? घेऊन येऊ. अच्छा, थांबतो. हाँ. येऊ का? 3 बजे भी सोया, 3 से 5. डाळ आहे ना? 5 बजे उठता हूँ, स्नान करके सीधे वो एक पहाड़ पे अभी पंचमुखी हनुमान मंदिर बना है. वाटी. वांगे थोडे डाळ त्याच्यात टाकली तरी पण चालेल. काय काय? वांगे याच्यात डाळ टाकली तरी पण चालेल. हो. ठेव. किती असतील कोंबड्या? 10 आहे काय? अच्छा, ते वाढत जाणार मस्त. हा, पण ते घार आणि मुंगूस ठेवत नाही ना. आता पिल्लं काढले, सगळे संपवत आणले. मला इथं पिठलं तर थोडं. हा, आणि मुंगूस. नहीं, नमस्कार. अभी निकलेंगे 2-3 बजे. हेलो. वो टिटवाला वाला दे दीजिए ना, बहुत पीछे पड़े लोग. नमस्कार. असं म्हणून. ठीक. 9 बजे का लगता है. हिरवी ते, हा. चला, मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता जाण्याची तयारी चालू आहे. बॅग तर पॅक केलेली आहे अगोदरच, म्हणजे जास्त काही सामान काढलंच नाही मी. ह्या ड्रेसवरच आलो होतो, फक्त नाईटला थोडंसं वेगळं चेंज केलं होतं आणि सगळे अंग करून पण हेच घातलं, कारण बोललो चला आपल्याला निघायचं. त्यामुळे मस्त एन्जॉय झालेलं आहे आणि भन्नाट ट्रिप झालेली आहे. शूट पण मस्त काल झालं आणि आज हे ह्यांचा फार्म हाऊस आहे, तर फार्म हाऊसवरती राहिलो आम्ही. काय सीन वाटतं बाहेरचा बघा, लास्टचा सीन बघून घ्या, जबरदस्त वाटतं. ते मंदिर मला भरपूर आवडलं, मंदिराचं शूट मस्त केलेलं मी पूर्ण. चला आता थोडं बॅकपॅक वगैरे झालेली आहे, थोडं ते बॅकपॅक करायचं तोपर्यंत बोलो 5 मिनटं रेस्ट करूया. आणि काय सीन वाटतं, समोरचा नजारा बघा. हे पूर्ण खोललं ना पडदा तर भारी नजारा वाटला. ओपन आहे म्हणजे इथून उजेड येतो.
आणि असं मस्तपैकी. चला आता परतीचा टाइम. हुआ क्या है कि जो भी मैंने किया है मोरया. मैं मेरे तो मेरा उसका दे दिया. दे दिया. सेंटर ओपन झालं. अरे नहीं मैंने को लेके ओके. पहले वो कांच उस तरफ लेफ्ट साइड है ना, लेफ्ट साइड लेफ्ट वाला. कांची है क्या नहीं कांच नहीं, उसको छोड़ दो. उसके बगल में लेफ्ट में देखो. ये नीचे हाँ वो नीचे वाला, वो काली कांच वही खोलता है. कांच खोलना है तो हाँ ये ओके. हाँ ये खाली ये खोलेगा कांच, और भी और पीछे और तक पीछे जाएगा. और पीछे तक जाएगा. हाँ ये और पूरा खुल रहा है. ये तो पूरा एक स्टॉप घेतलेला आहे थोडंसं हॉटेलमध्ये. थोडं चाय पाणी वगैरे पिऊन मग निघतो. इलायची वाली चाय. कोई दिक्कत नहीं है ना. ये देखो, ये देखो. आपको मतलब